नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोडे मुक्टी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कन्हेरी नदीला पूर आल्याने घरांमध्ये पाणी शिरले. मुक्टीतील काही तरुणांना वाचवण्यात यश आले असून आंबोडे येथील दोघे बेपत्ता आहेत. घटनास्थळी SDRF, पोलीस आणि तहसील प्रशासन दाखल असून शोधकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज आम्ही आंबोडे या भागामध्ये पाणी करायला आलेलो आहोत. आमच्यासोबत धुळे तालुक्याचे तहसीलदार महोदय पण आहे. काल रात्रीपासून धुळे तालुक्यामध्ये विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त प्रमाण कन्हेर नदी जी आमच्या धुळे तालुक्यातली महत्त्वाची नदी आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीपासून पाऊस वाढला. त्यामुळे सकाळपासून आम्ही तहसीलदार साहेबांच्या व SDRFच्या RD साहेबांच्या माध्यमातून संपर्कात होतो. आंबोडे, मुक्टी, बिरडाई, बिडाणे, चिंचखेडे, अंचाळे, तिकडे खोरदड अशा अनेक लोकांनी आम्हाला संपर्क आतापर्यंत केलेला आहे. जिथं लोकांनी संपर्क प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे तिथं अतिदक्षता घेण्याचे सूचना सरकारच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून व आम्ही सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिलेलं आहे. जिथं अशा परिस्थित्या असतील त्यांनी जुन्या वहिवाट असतील, जुने छोटे मोठे पूल असतील, मोडकळीस आलेले पूल असतील, तिकडनं जाणं येणं टाळायचं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आत्ताच मुक्ती गावाला एका झाडावर 4 मुलं तिथं अडकलेली होती. त्यांना SDRFच्या टीमने तिथं रेस्क्यू करण्याचं यशस्वीपणे काम केलेलं आहे. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने SDRFचं मानणं तेवढं कमी आभार आहे. आता आमच्या आंबोड्यामध्ये आम्ही इथं आलेलो आहोत. इथं 3 मुलं आणि 1 वडील असे 4 एका कुटुंबातले 4 व्यक्ती वाहून गेले. त्याच्यामध्ये 2 लोक रेस्क्यू झालेले आहेत, एक अजून बेपत्ता आहे आणि एकाचं अजून काय विषय झालेला आहे, एकाचं 2 बेपत्ता आहे. 4 लोक वाहून गेलेले होते, त्याच्यामध्ये 2 सापडलेले आहेत आणि 2 अजून बेपत्ता आहे. त्यांना शोधण्याचं कामसुद्धा विभागाच्या माध्यमातून चालू आहे. मी आमच्या धुळे तालुक्यातल्या नागरिकांना नम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या जीवाची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व शक्य असेल तर गरजेपुरतं आपल्या घराच्या बाहेर पडा. एवढं. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.